मार्च संपला आणि आता एप्रिलसुद्धा संपला आहे. आज आहे 1 मे. अजूनपर्यंत मार्च महिन्याचा म्हणजेच 21वा हप्ता लाडक्याताईंच्या खात्यात जमा झालाच नाही. नेमकं मार्च महिन्याचं वितरण हे कधी होणार? की आता मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे मिळणार? काय आहे आजची नवीन अपडेट पाहूया समोरच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्याच चॅनलवर पाहायला मिळतात. नमस्कार राज्यातल्या लाडक्याताईंनो, स्वागत आहे तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पहा लाडक्याताईंनो, काल होती 30 एप्रिल आणि KYCची शेवटची तारीख म्हणजेच अंतिम मुदत. आता कालपासून KYCची मुदत संपली आहे. आता ज्या लाडक्याताईंची KYC दुरुस्ती झाली आहे अशा लाडक्याताई 1,89,00,000 महिला आता या योजनेच्या पात्र असणार आहे. आणि ज्या लाडक्याताईंची KYC दुरुस्ती झालीच नाही किंवा चुकली आहे त्यांची मुदत आता संपली आहे. त्यांच्या हातून आता ही संधी निघून गेली आहे. अशा लाडक्याताई आता अपात्र झाल्या आहे. त्यांची संख्या 54,00,000 लाडक्याताई आता अपात्र झाल्या आहे. आणि आता ज्यांची KYC दुरुस्ती झाली आहे अशा लाडक्याताईंना आता वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता कुठल्याही क्षणी कधीही डायरेक्ट वितरण चालू होऊ शकते. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.